मित्रांनो, मला वाटलं नव्हतं माझ्यासोबत हे असं काय होईल. तर चला मी तुम्हाला सांगतो माझ्यासोबत काय झालं ते. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपल्याला करायचं आहे कूलर घरचं दुरुस्त. त्याच्यामुळे आपण गेलतो आपल्या दुकानावर आणि तिथून आणलं आपण एक टेस्टर आणि टिपानं, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला हे कूलर दुरुस्त करायचं आहे, तुम्ही बघू शकता हे वालं. आणि हे जर आपण बघूया कसं. मित्रांनो, आपण कूलर उघडले की तुम्ही बघू शकता याच्यात जाळ्या किती येतात. आपल्या घरच्यांना काही कूलर साफ केलं नाही आणि पाणी तसंच ठेवलेलं आहे मागच्या वर्षी. तर चला आता आपण कूलर साफ करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण तात्पुरतं जाळ्या गिळ्या काढलेल्या आहेत. आता आपण मोटर खोलून घेऊया. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो मोटर खोलल्यावर. मित्रांनो, आपल्याला मोटर काढायची होती पण त्याच्यात आला एक प्रॉब्लेम. ते म्हणजे आपला हे टिपाना पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे. आता याला इथं कसं बसवायचं. इकडून आहे आपलं जाळे, त्याच्यामुळे हे काय बसत नाही. तर चला आपण मागचं जाळे हे खोलून घेऊया. मित्रांनो, आता आपण हे मागचं डाले गेले उघडलं. आता चला आपण मोटर काढूया आणि तुम्हाला भेटतो मी थेट मोटर काढल्यावर. मित्रांनो, आपण कूलरमधून मोटर काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. मोटरचा हाल पण बघा तुम्ही कसा झाला. ती सगळी सडून गेलेली आहे पाण्यानं. आता हे जर आपल्याला जाम झालेली आहे मोटर, तर चला आपण दुकानावर दाखवूया काका काय म्हणते. चला. आणि मित्रांनो, आपण दुकानावर आलो आणि दादा म्हटलं की आपल्याला मोटरची बुटसाफ्टिंग पहिलीच झालेली आहे, तर डबल करूया का. तर आपण म्हटलं दादाला बुटसाफ्टिंग करूया. आणि मी मित्रांनो, आपण एवढं मोठं कूलर खोलून आणि आपली मेहनत वाया घालून काहीच फायदा झाला नाही. आखरीला मोटरच जळालेली निघाली. आता आपण काकाला म्हटलं नवीन कूलर घ्या, मोटर काही टाकू नका. मग काय मित्रांनो, काकानं घेतलं नवीन कूलर. आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. मग काय, काकानं घेतलं नवीन कूलर आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा.